बघा शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेसंदर्भातील महत्त्वाची अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे. तर काल बघा इथं नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरण झालं. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हे वितरण करण्यात आलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वतःहून हे पत्रकार परिषदेमध्ये बोलले. नमोचा 7वा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे. तर बघा जवळपास 1,932 कोटी रुपयाचं वितरण जे आहे ते काल करण्यात आलं. परंतु बऱ्याचशा शेतकऱ्यांना काल वेगवेगळ्या अमाऊंटमध्ये हे पैसे जमा झाले. आता शेतकऱ्यांना वेगवेगळ्या अमाऊंटमध्ये हे पैसे जमा झाले तर झाले, परंतु भरपूरशा शेतकऱ्यांना पैसे जमा झाले नाही. आता तुम्हाला किती रुपये हा हप्ता जमा झाला, तर हे तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. कारण की एक काम जर तुम्ही केलं, तर आणखी तुम्हाला 2,000 रुपये जमा होतील. तर ते काम कोणतं असणार आहे, जेणेकरून तुम्हाला अजून 2,000 रुपये जमा होतील? या संदर्भातील स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या साहेबांनी सांगितलेलं आहे. तर ते तुम्हाला जर का 2,000 रुपये जमा झाले असेल, तर एक महत्त्वाचं काम तुम्हाला करून घ्यायचं आहे. जेणेकरून तो जर तुम्ही फॉर्म भरला, तर तुम्हाला देखील आणखी 2,000 रुपये येणार. कारण की जे बच्चूभाऊ कडू यांनी आंदोलन केलेलं होतं, त्या आंदोलनामध्ये हे नियम जसं की जारी करण्यात आलेला आहे आणि 2,000 रुपयाच्या ऐवजी 4,000 रुपये देण्याचा प्रस्ताव इथं मंजूर झालेला आहे. आता जे शेतकरी हा फॉर्म भरतील त्यांनाच 4,000 रुपये मिळणार. मग कोणत्या शेतकऱ्यांना कसा फॉर्म भरायचा आहे आणि कशा पद्धतीने तुम्हाला हे अप्रूव्हल आणायचं आहे, संपूर्ण सविस्तर माहिती सांगतो. शेवटपर्यंत नक्की बघा. शेतकऱ्यांना PM किसानचा 20वा हप्ता पेंडिंगमध्ये राहिला होता. अशा शेतकऱ्यांना नमोचा 7वा हप्ता, PM किसानचा 20वा हप्ता असे मिळून 4,000 रुपये जमा झाले. तर काही शेतकऱ्यांना नियमाप्रमाणे 2,000 रुपये जमा झाले. म्हणजेच ज्या शेतकऱ्यांना रेग्युलरमध्ये पैसे मिळतात, म्हणजेच त्यांचे कोणतेही हप्ते पेंडिंगमध्ये राहिले नसतील, अशा शेतकऱ्यांना नियमाप्रमाणे 2,000 रुपये जमा झाले. तर सर्वात जास्त रक्कम आपण बघितलं म्हणजेच ज्यांचे हप्ते पेंडिंगमध्ये होते, काही कारणास्तव त्यांचे हप्ते थांबवण्यात आलेले होते, तर त्या शेतकऱ्यांना जवळपास 10,000 रुपयापर्यंत त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले. कारण या शेतकऱ्यांचे मोठे हप्ते इथं पेंडिंग राहिलेले होते. तर त्यांना नमूच्या हप्त्यासोबत इथं जसं की जितके त्यांचे हप्ते पेंडिंग होते ते सर्व हप्ते एकत्रित जमा करण्यात आलेले. काल भरपूर शेतकऱ्यांच्या मोबाईलवरती अशा प्रकारचे क्रेडिटचं SMS हे त्यांच्या अकाउंटवर जमा झालेलं आहे. बघा इथं राहिलेल्या मोठ्या बातम्या म्हणजे बघा, जसं की शेतकरी मित्रांनो, नमो हप्त्यापासून इथं वंचित राहिलेल्या भरपूरसे जिल्हे हे आज वितरित करण्यात येणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, तुम्हाला नमोच हप्त्याचे जसं की 2,000 रुपये जमा झाले असतील, तर 4,000 रुपये तुम्हाला येणार होते प्रति व्यक्ती. शेतकऱ्यांना हे 2025ची नवीन अपडेट इथं सरकारने लागू केली आहे. जो शेतकरी हा फॉर्म भरतील त्यांनाच नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये आणखी मिळणार आहे. म्हणजेच 4,000 रुपये तुम्हाला मिळणार आहे प्रति हप्ता. तर बघा शेतकरी मित्रांनो, इथं जसं की नमोचा 8वा हप्ता बाकी आहे. तर कधीपर्यंत तुम्हाला मिळेल, कारण की 8व्या हप्त्याचा कालावधी देखील पूर्ण झालेला आहे. तर बघा हा हप्ता देखील कधीपर्यंत जमा करण्यात येईल, अशा प्रकारचा महत्त्वपूर्ण अपडेट या ठिकाणी आपण बघणार आहोत. तर बघा ज्या शेतकऱ्यांना किंवा ज्या जिल्ह्यात आजच इथं नमोचा हप्ता जमा झाला नाही, त्यांचा नमोचा हप्ता जमा न होण्याचं कारण हे देखील मी तुम्हाला सांगतो. स्वतः मुख्यमंत्र्यांनी इथं सांगितलेलं आहे. जे कारण या ठिकाणी असणार आहे बघा, त्यांच्या खात्यात हा नमोचा 7वा हप्ता कधीपर्यंत जमा केला जाईल ही माहिती देखील आपण पुढे सांगणारच आहोत. बघा काल 7व्या हप्त्याचं वितरण झालं, परंतु बऱ्याच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अद्याप नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा झालेले नाहीत. तर बघा काल काही तांत्रिक अडचणीमुळे बँकेचे सर्व्हर डाऊन असल्यामुळे काल नमोचा हप्ता लाखो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्यांना हे पैसे जमा झाले नाही. ज्या शेतकऱ्यांची याचं जसं की मुख्य 5 कारणे आणि मुख्य हे 5 बँकेमध्ये त्यांनी खातं काढलं होतं, तर त्याच बँकेमध्ये हे प्रॉब्लेम पाहायला मिळत आहे. आता बघा दुसऱ्या बँकेपेक्षा सर्वात फास्ट डिजिटल बँकिंग सर्व्हिस प्रदान करण्यात या 5 बँका असणार आहे. तर नमोचा हप्ता या ठिकाणी काल मिळाला. मुख्य या 5 बँकेमध्ये कोणकोणत्या या बँके असणार आहे बघा, मी तुम्हाला बँकेची यादी सांगतो. HDFC बँक, दुसरी ICICI बँक, त्यानंतर तिसरी बँक आहे कोटक महिंद्रा बँक, चौथी बँक आहे ॲक्सिस बँक आणि 5वी बँक आहे SBI बँक. तर अशा 5 इथं जसं की डिजिटल सर्व्हिस प्रदान करणाऱ्या या 5 बँकेमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे क्रेडिट झालेले आहे. ज्या शेतकऱ्यांचे या जिल्ह्यांमध्ये सहकारी बँकेत खातं असेल, ग्रामीण बँकेत खातं असेल किंवा इतर बँकेत खातं असेल, तर ज्या फास्ट जसं की हे सर्व्हिस देत नाही, परंतु भरपूरशा बँकेमध्ये हे सर्व्हर डाऊन असल्यामुळे त्यांना हे प्रॉब्लेम झालेली आहे. बघा शेतकरी मित्रांनो, तुम्हाला नमोचे 2,000 रुपये जर का जमा झाले असेल, तर तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे. कारण की नमो शेतकरी योजनेचे हप्ते तुम्हाला आता 4,000 रुपये येणार होते. स्वतः जसं की मुख्यमंत्र्यांनी सांगितले होतं की जो बच्चूभाऊ कडूंचं आंदोलनातर्फे त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला 18 मागण्या करण्यात आलेल्या होत्या, तर त्यापैकी जसं की नमो शेतकरी योजनेची मागणी हे पूर्ण झालेली आहे. आता शेतकऱ्यांना काय करायचं आहे बघा, शेतकऱ्यांचा जो काही PM किसान योजना आणि नमो शेतकरी योजना यासाठी फार्मर ID तुम्हाला लागत असतो. तर फार्मर ID तुम्हाला लागणार आहे. त्याच पद्धतीने जसं की तुम्ही KYC केली नसेल, लँड सीडिंग तुमचं इनेबल आहे का, इनॅक्टिव्ह आहे का, हे संपूर्ण प्रोसेस तुम्हाला बघून घ्यायची आहे. त्यानंतर बघा तुमच्या बँकेला DBT हे लिंक असेल तरच तुम्हाला 2,000 रुपये मिळाले असतील. तर तुम्हाला सर्व डॉक्युमेंट क्लिअर करून घ्यायचे आहे. कारण की जो 8वा हप्ता नमो शेतकरी योजनेचा येणार आहे
तो जसं की 4,000 रुपये येणार, अशा प्रकारची बातमी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेली आहे. लाईव्ह बातमी त्यांनी सांगितलेली आहे. आता 2 ऑगस्टला हे जसं की निर्णय झालेला होता की PM किसानचा हप्ता हे 2,000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा झाला. परंतु आता PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचा म्हणजे तुम्हाला वर्षाला 12 म्हणजे 24,000 रुपये तुम्हाला वर्षाला मिळणार आहे. नमो किसान योजनेचे 12,000 रुपये आणि PM किसान योजनेचे 12,000 रुपये अशा पद्धतीने 24,000 रुपये शेतकऱ्याला आर्थिक मदत, आर्थिक प्रोत्साहन हे देण्यासाठी त्यांनी सांगितले. कारण की दरवर्षी खत बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना हे पैसे लागत असतो आणि भरपूरशा अवकाळी पाऊस असो, गारपीट असो, त्यानंतर बघा हे वारा, हवा, धून, तर ह्या जसं की पूर परिस्थिती, या सर्व बाबींच्या माध्यमातून हे शेतकऱ्यांचं दरवर्षी नुकसान होत असते. तर शेतकऱ्यांना खत बियाण्यासाठी पैसे लागत असतो. तर यासाठी सरकारने हा निर्णय घेतलेला आहे. तर कोणत्या जिल्ह्यातनं तुम्ही आपल्या व्हिडिओला बघता नक्की सांगा, कारण की महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा होण्याला सुरुवात होणार आहे. तर अशा पद्धतीची माहिती होती. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ तुम्हाला नक्कीच शेअर करायचा आहे. आणि असंच कामाचे व्हिडिओ जर का डेली पाहायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो, चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.